मुख्यमंत्र्यांनी जी कर्जमाफीची घोषणा केली त्याच्यामध्ये पहिला प्रश्न हा आहे की 2 लाखापर्यंत जर कर्जमाफी असेल, एखाद्या शेतकऱ्यावर 4 लाख कर्ज असेल, त्यानं जर वरचे 2 लाख भरले तर त्याचे 2 लाख माफ होणार का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न हा आहे की 30 सप्टेंबर 2025चं जे पीक कर्ज ज्या शेतकऱ्यांचं थकीत आहे त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार, तर पात्रची तुमची डेफिनेशन काय आहे? हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न हा आहे की शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी मागावी लागणार नाही यासाठी समिती उपाययोजना करणार, तर त्या उपाययोजना नेमक्या कुठल्या तुम्ही करणार आहात? त्यानंतर चौथा जो प्रश्न आहे की संपूर्ण प्रक्रिया कधी पूर्ण होणार आणि शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? पाचवा जो प्रश्न आहे की अर्थसंकल्प सादर केल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये ते असं म्हणाले, अल्पभूधारक, बहुभूधारक 2 हेक्टर पर्यंत, म्हणजे तुम्ही कर्जमाफी देत असताना जमिनीची अट घालणार आहात का? म्हणजे अल्पभूधारकांनाच देणार आहात का की 2 हेक्टरची मर्यादा घालणार आहात? तर याबद्दल सुद्धा स्पष्टता माननीय मुख्यमंत्र्यांनी आणणं गरजेची आहे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी परदेशी समिती नेमलेली आहे त्या समितीनं किमान एखाद्या शेतकऱ्या सोबत तरी चर्चा करावी, एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर तरी त्या व्यक्तीनं जाणं गरजेचं आहे. धन्यवाद.